प्रजापक्ष मराठी निर्भीड पत्रकारिता। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यावर यंदा दुष्काळाचे गंभीर सावट निर्माण झाले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे। सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली, मात्र त्यानंतर पावसाने अचानक दांडी मारल्याने उगवलेली पिके करपू लागली। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे। दुष्काळाच्या संकटात भर म्हणून हरिण, नीलगाय आणि इतर वन्य प्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची तक्रार शेतकरी करत आहे। पावसाअभावी आधीच कमकुवत झालेली पिके या वन्यजीवांकडून उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे। अनेकांनी नुकसान झालेली पिके नांगरून काढली असून आता पुन्हा पावसाच्या प्रतीक्षेत आहे। बियाणे, खते, मशागत आणि इतर शेती खर्चामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी आता दुबार पेरणीचा अतिरिक्त खर्च त्याच्या संकटामध्ये सापडलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे। तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी आकाशाकडे आशेने पाहत असून चांगल्या पावसाची प्रतीक्षा करत आहे। या पार्श्वभूमीवर दर्यापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने आर्थिक मदत त्याची मागणी केली आहे। दुबार पेरणीचा खर्च आणि झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति एकर 50,000 रुपयाची मदत जाहीर करावी, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी दर्यापूर तालुक्यातील शेतकरी करत आहे। आता शासन या गंभीर परिस्थितीची कितपत दखल घेते आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांना कितपत दिलासा देते, याकडे संपूर्ण दर्यापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे। तालुक्यातील व जिल्ह्यातील नवनवीन घडामोडींसाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करा।